धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. फोनची रिंग वाजली. अरे यार, इतक्या सकाळी कोण फोन करतंय? झोपेतच बडबडत मी फोन सायलेंट करून पुन्हा झोपी गेलो. काही वेळानंतर मला जाग आली तसं मी लगेच माझा मोबाईल पाहिला. माझ्या मित्राचे म्हणजे शिवमचे 4-5 मिस्ड कॉल आले होते. तो सहसा असा फोन करत नाही, पण काहीतरी अर्जंट असावं म्हणून मी पटकन त्याला कॉल बॅक केला आणि कळालं की माझा नेट पॅकच संपलाय. माझ्या बाबतीत नेहमी असंच घडतं. नेमका आताच माझ्या बाबतीत मंथली पॅक संपायचा होता. मी उठून धावतच जाऊन घरातल्या लँडलाईनवरून शिवमला फोन लावला. मी काही बोलणार तोच तो म्हणाला, हरेश लवकर आपल्या स्टँडवर ये, MJM हॉस्पिटलला जायचं आहे. ते नाव ऐकून शरीरातून विजेची लहर जावी अशी क्षणिक भीती निर्माण झाली. तुम्हाला वाटेल हॉस्पिटलचं नाव ऐकून घाबरण्यासारखं काय आहे, पण गेल्या काही दिवसात जे काही घडत होतं आणि ऐकायला मिळत होतं त्यावरून भीती वाटणं साहजिक होतं. काही महिन्यापासून त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बऱ्याच माणसांचा मृत्यू झाला होता. कारण काही असेल तरी मृत्यू झालेल्या माणसांची छाती फाडलेली असायची व त्यांचे हृदयच नसायचे. अजूनही कळलं नव्हतं की हे कोण करत आहे. तिथल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्या परिसरात एक अमानवीय शक्ती आहे जिला माणसाच्या हृदयाची चटक लागली आहे आणि तीच शक्ती हे सगळं करते. पण माझ्यासारख्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा या सगळ्यावर विश्वास ठेवणं अशक्यच होतं. म्हणून मीही त्यांना अफवा समजत होतो. पण तरीही कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकते. तसंच काहीसं होत होतं. मी पटकन कशीबशी तयारी करून स्टँडवर पोचलो. शिवम माझी वाट पाहत थांबला होता. आम्ही तडक हॉस्पिटलला गेलो. आम्ही इथे का आलोय हे मला अजूनही माहिती नव्हतं. शेवटी न राहून मी शिवमला हळूच बाजूला नेऊन विचारलं. त्यानं सांगितलं की आमचाच दुसरा मित्र आदित्य याचा अपघात झालाय. अजून तो शुद्धीवर आला नाही. माझे लक्ष समोर गेले. त्याचे आई वडील तिथंच बसून खूप रडत होते. मी त्यांना धीर देत शांत केलं. दिवसभर आम्ही तिथंच थांबलो. संध्याकाळ होत आली होती. मी आदित्यच्या आई वडिलांना सांगितलं की तुम्ही घरी जाऊन आराम करा, मी आणि शिवम थांबतो इथं. दिवसभराच्या धावपळीमुळं तेही थकले होते, पण आम्ही थांबतो म्हटल्यावर त्यांना जरा हायसं वाटलं. शिवमने बाजूच्या हॉटेलमधून आम्हा दोघांसाठी जेवण आणलं. आम्ही ते उरकून बाहेर गप्पा मारत बसलो होतो. साधारण 11 वाजत आले होते. वर्दळ कमी होत होती आणि वातावरण शांत होतं. पण हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या खोकण्याचा कुजबुज करण्याचा आवाज शांततेला चिरत कानावर पडत होता. मी बसून कंटाळून गेलो होतो, म्हणून शिवमला म्हणालो की मी जरा बाहेर पाय मोकळे करून येतो, तू इथंच बस. हॉस्पिटलच्या बाहेर पडलो तर रस्त्याच्या लाईट्स बंद असल्यामुळे मिट्ट काळोख पसरला होता. मी चालायला सुरुवात केली आणि अचानक रस्त्याच्या कडेलगत झाडामागून एक किंकाळी ऐकू आली. मी दचकलो आणि जागेवरच थांबलो. इथं घडत असलेल्या प्रकाराची आठवण झाली आणि अंगावर सरकन काटा येऊन गेला. मी कसलाही विचार न करता मागे वळालो आणि हॉस्पिटलमध्ये आलो.
मी आणि शिवम आदित्यच्या शेजारी बसून होतो. बोलता बोलता शिवम झोपला, पण झालेल्या प्रकारामुळे माझी झोप उडाली होती. या परिसरातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ती अमानवीय शक्ती हीच तर नसेल, या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा होता. मी घड्याळात पाहिलं तर 1 वाजून गेला होता. मी हॉस्पिटलच्या वॉचमॅनला घेऊन पुन्हा याच ठिकाणी आलो. मी त्याला त्या झाडाकडे खुणावून म्हणालो की हे बघा, हेच ते झाड. इथूनच मला एक किंकाळी ऐकू आली. माहीत नाही नक्की काय प्रकार आहे. इतकं बोलून मी मागे वळालो तर मागे कोणीही नव्हतं. त्या काळोखी निर्जन रस्त्यावर मी एकटाच होतो. मी त्याला शोधू लागलो आणि शोधत त्या झाडाखाली आलो. त्या झाडावरून कसलासा आवाज आला म्हणून मी वर पाहिलं आणि माझी बोबडीच वळली. भीतीने माझे हातपाय थंड पडले. तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. त्या झाडावर एक बाई बसली होती. तिच्या तोंडातून रक्ताची लाळ सांडत होती. संपूर्ण चेहरा फाटला होता. शरीर जळालेलं आणि जागोजागी कापलेलं. हाताची नखं लांबलचक, एखाद्या धारदार सुरीसारखी. ती बाई त्या झाडाच्या फांदीवर एका माणसाच्या छातीवर बसली होती. काहीतरी खात होती, कदाचित त्याचं हृदय. मी दबक्या पावलांनी मागं सरकलो, जेणेकरून माझी चाहूल तिला जाणवू नये. मी काही अंतर गेल्यानंतर सरळ धावत सुटलो. समोर हॉस्पिटलचं गेट दिसत होतं, पण इतक्यात मला ठेच लागली आणि मी खाली पडलो. तोपर्यंत त्या बाईला माझ्या हसण्याची चाहूल लागली होती. अतिशय वेगाने ती सरपटत माझ्या दिशेने येऊ लागली. ठेच लागल्यामुळे मी वेदनेने कळवळत होतो, पण तरीही धडपडत उठायचा प्रयत्न करू लागलो. पण शेवटी माझी धडपड व्यर्थ ठरली आणि मी तिच्या तावडीत सापडलो. तिने माझ्या पायाला धरून खेचलं आणि माझ्या छातीवर बसून म्हणाली, मगाशी वाचलास, पण आता नाही. भीतीमुळे माझ्या शरीरातील सगळा त्राण संपला होता. माझा मृत्यू समोर दिसत होता. माझे कुटुंब, मित्र सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. मी मनातून देवाचा धावा करू लागलो. तोच तिने माझ्या छातीत तिची नखं खुपसायला सुरुवात केली आणि तितक्यात मला आवाज आला, हरेश, काय झालं? असा का पडला आहेस? चक्कर वगैरे आली का? शिवम काळजीने विचारत होता. मी भानावर आलो आणि समोर पाहिलं. ती बाई कुठेच दिसत नव्हती. मी प्रचंड घाबरलो होतो, म्हणून मला धीर देत तो आत घेऊन गेला. मनात विचार आला की आज माझा मित्र देवासारखा धावून आला, पण हे प्रत्यक्षात घडलं की फक्त भास, हे मला समजत नव्हतं. विचार करतच मी गाढ झोपून गेलो. सकाळी उठलो तेव्हा छातीत चर्र होतं. मी शर्ट काढून पाहिलं तर माझ्या छातीवर नखं खुपसण्याच्या खुणा होत्या.